छान इथं असं आपला केक बनवून झालेला आहे, पण गव्हाचं पीठ वापरल्यामुळं हा थोडासा काळपट असा दिसतोय, पण काही विषय नाही. दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं नाही का. आता हा आपण केक कट करून घेऊयात. तुम्ही बघू शकताय खूप असा स्पॉन्जी झालाय. आता हा केक कट करूयात. छान अशी याला जाळी देखील सुटलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आपण बनवतोय गव्हाच्या पिठाचा हेल्दी असा केक, जो हेल्दी आणि टेस्टी असा आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आढळल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अगदी मोजक्या साहित्यात हा केक बनवून तयार होतो. मार्केटमध्ये ऑरेंज यायला चालू झालेला आहे, त्यासाठीच आपण आता बनवतोय ऑरेंज केक. त्यासाठी इथं 2 ऑरेंज घेतलेत मी. तेल 2 चमचे टाकणार आहे आपण. त्याच्यामध्ये घालायला घेतला व्हॅनिला इसेन्स, 1 चमचा मिल्क पावडर. इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, तुम्ही मैदाही वापरू शकता. बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि पिठी साखर, एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला. सुरुवातीला आपण संत्र्याचा रस काढून घेऊयात. सुरुवातीला आपल्याला असे संत्रे धुवून घ्यायचेत आणि ह्याची वरची साल असते ना, ती थोडीशी अशी किसून घ्यायची. ह्याने टेस्ट केकला छान होतो. आता हे आपण किसून घेऊयात. सुरुवातीला असे एक संत्रे घेऊन आपल्याला त्याची साल अशी किसून घ्यायची थोडीशी. आणि किसताना लक्षात ठेवायचं त्याचा पांढरा भाग आतला नाही आला पाहिजे, नाही तर ते केक कडू होतो. फक्त वरचं फक्त आपल्याला असं हलक्या हाताने खिसून घ्यायचं आहे. आपण हे सगळं आता खिसून घेऊयात. अशी आपली संत्रीची साल किसून झालेली आहे. आता संत्री कट करून घेऊयात. त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि त्याचा रस काढून घ्यायचा. अशा संत्र्या आपल्या किसून झाल्यात. आता त्यातल्या बिया काढूयात आणि ह्यात रस असा काढून घ्यायचा संत्रीचा सगळा. सगळा ऑरेंज ज्यूस असा काढून घ्यायचा आणि फ्लेवर केकला खूप छान येतो. इथे संत्रीचा ज्यूसही काढून झालेला आहे आपला. तर त्याच्यामध्ये जे आपण मग अशी किसून घेतलेली संत्र आहे त्याची साल ते टाकून घ्यायचं आणि थोडी थोडी करत 1-2 चमचे आधी साखर टाकून घेऊया, 2 ते 3 चमचे. ते व्यवस्थित मिक्स करूया. साखरेबरोबरच मिल्क पावडर पण टाकून घेऊया आणि व्यवस्थित फेटून घेऊयात. तुम्हाला कितपत गोड हवा आहे त्या हिशोबाने साखर टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मी इथं अर्धी वाटी पिठी साखर घालून घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये घालून घ्यायचं 2 चमचे तेल. तेलाच्या जागी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता, शक्यतो तेलच घालून घ्यायचं. त्याने केकला स्पॉन्ज खूप छान येतो. असं मिक्स करून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला व्हॅनिला इसेन्स. तुमच्याकडे ऑरेंज इसेन्स असला तरी तो घालू शकता. तुम्हाला जर ऑरेंज कलरचा फूड कलर घालायचा असेल तरी तो घालू शकता. आता इथं तुम्ही पीठ घालून घ्यायचं आहे. आता हे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे, तुम्ही मैद्याचंही पीठ वापरू शकता. आता हे थोडं थोडं करून आपल्याला ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं हलवून घ्यायचं म्हणजे ह्याच्यात गाठी होणार नाहीत. सगळं हलवून घेऊयात. छान असं आपलं आता पीठ त्याच्यामध्ये मिक्स करून झालंय. आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून घ्यायचा. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी त्याच्यावर थोडंसं पाणी घालून घेऊयात, म्हणजे ते ॲक्टिवेट होईल. आणि छान असं याला लगेच हलवून घ्यायचं आहे. सोडा घातल्यानंतर केक लगेच आपल्याला बेक करायला ठेवायचा आहे. व्यवस्थित हलवून घेऊयात. आता इथं एका भांड्याला मी थोडंसं तेल आणि त्याच्यावरती पीठ टाकून घेतलंय आणि ते भांडं असं ग्रीस करून घेतलंय. त्याच्यामध्ये हे बॅटर आपलं घालून घ्यायचं. ह्याच्यामध्ये बॅटर घालून घेतल्यानंतर हा डबा 2 ते 3 वेळा पॅक करून घ्यायचा,
आतली एअर निघून जाते, केक छान होतो. मी तर कढई प्री हीट करून घेतलेली आहे. त्याच्यावरती हे एक स्टँड ठेवून त्याच्यावरती हा डबा. आपल्याला 40 ते 50 मिनिटं असाच केक आपल्याला हा बेक करून घ्यायचा आहे स्लो गॅसवरती. आता 40 ते 50 मिनिटानंतर आपण याला उघडून बघूया. तर 30 ते 35 मिनिटं झालेत. आता आपण झाकण थोडंसं काढून बघूयात. छान असा केक आपला फुलून वरती आलाय, कलरही त्याला सुंदर आलाय. आता याच्यामध्ये आपल्याला टूथपिक घालून केक शिजलाय का नाही हे बघायचं आहे. अशी टूथपिक त्याच्यामध्ये घालायची, चेक करायचं. तुमची टूथपिक जर क्लीन येत असेल, आता ह्याला थोडं चिटकते म्हणजे केक अजून थोडा कच्चा आहे. अजून याला एक 10 ते 15 मिनिटं आपण असंच शिजवून घेऊयात. आणि इथं आपला केक बेक झालाय. आता परत एकदा चेक करून बघूयात. टूथपिक ही आपली क्लीन आली म्हणजे केक आपला व्यवस्थित बेक झालाय. आता ह्या स्टेजला गॅस बंद करूया आणि केक थंड व्हायची वाट बघूयात. छान इथं असं आपला केक बनवून झालेला आहे, पण गव्हाचं पीठ वापरल्यामुळं हा थोडासा काळपट असा दिसतोय. पण काही विषय नाही, दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं नाही का. आता हा आपण केक कट करून घेऊयात. तुम्ही बघू शकताय खूप असा स्पॉन्जी झालाय. आता हा केक कट करूयात. छान अशी याला जाळी देखील सुटलेली आहे, तुम्ही बघू शकताय.